अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, महाराष्ट्र समाचारमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे। अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आबासाहेब भोसले, प्रभाकर भुसारे पाटील आणि अनिता पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे त्यांनी नवीन संघटनेची स्थापना केल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली। जुन्या संघटनेतील अंतर्गत मतभेदांमुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या नव्या घडामोडीकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे माजी पदाधिकारी यांची आज संभाजीनगर पत्रकार भवन गजानन महाराज मंदिर जवळ या ठिकाणी आज माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये पूर्वीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मनमानीला कंटाळून या संघटनेतून जवळजवळ 90% पदाधिकारी हे बाहेर पडलेले आहेत आणि या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार भवनातील मीटिंग मध्ये एकमुखाने असा ठराव पास केला की मराठवाडा बळीराजा जनशक्ती संघटना स्थापन करण्याचा निर्णय आज या ठिकाणी 90% पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आणि या मीटिंग मध्ये सर्वानुमते जे मराठवाडा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष यांची जी निवड आहे थोड्या दिवसामध्ये 5 दिवसामध्ये आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेची मुहूर्तमेढ करमाड या ठिकाणी राहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या भूतपूर्व काळामध्ये असलेले सर्वच पदाधिकारी, प्रामुख्याने महिला प्रदेश अध्यक्ष अनिताताई पाटील, तसेच मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू, या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब पाटील भोसले, त्याच्यानंतर उपजिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ तांबे आणि या छत्रपती संभाजीनगरचे संघटन मंत्री काकडे पाटील, तसंच तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे पाटील, आमच्या साठेताई, साळुंकेताई, घायवटताई, या सर्वांना सर्वप्रथम मी शब्दसन्मानाने स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या विश्वासात तुम्ही एक विश्वास दर्शवून आणि आज या बैठकीमध्ये सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला की आतापर्यंतच्या पूर्व काळामध्ये जे काही घडलं तिथं कुठंतरी संस्थापक अध्यक्षाच्या मताला त्या सर्व कंटाळले। त्यांनी जे काही केलं असेल आता त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण बळीराजामधल्या 90% लोकांनी त्या संघटनेतून बाहेर पडले, त्यांनी रिझाईन केलं। त्याच्यानंतर एक मताने आज हे गजानन मंदिर पत्रकार भवन येथे आम्ही असा निर्णय घेतला की आज चळवळीमध्ये सामील असलेले सर्वच महिला पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या वतीने इथून पुढे ताकद समाजाच्या न्याय हक्कासाठी, कामगाराच्या न्याय हक्कासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या मायबापांच्या न्याय हक्कासाठी ही चळवळ अविरतपणे आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि पुढच्या काही काळामध्ये नवीन संघटनेची मी आज घोषणा करतो, जी आताच सरांनी सांगितली, मराठवाडा बळीराजा जनशक्ती संघटनेने आमच्या या संघटनेचं नाव असणार आहे आणि याची पुनर्बांधणी करून आणि करमाड येथे याचं मुख्य कार्यालय असणार आहे आणि सर्व पदाधिकाऱ्याला नव्याने आम्ही पदोन्नती देऊन लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। भवन येथे जे आज अखिल भारतीय भूतपूर्व सगळ्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झालेली आहे तर त्यामध्ये सर्वानुमते आज जो ठराव पास केला आहे की सगळ्या बाजूंची जी चर्चा करून आज एकमत झालेला आहे। तर माजी सर्व पदाधिकारी यांनी एक ठराव केला की आपण आता सगळ्यांनी मिळून
नवीन जी संघटना आहे शेतकरी वर्गासाठी, शेतकरी मायबाप जे आहे आपले पोशिंदा आहे, तर त्यासाठी आपल्याला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकजूट करून आपण हे काम चालू करूया असं सर्वानुमते ठराव पास झाला। आणि त्यानंतर जे काही असेल अध्यक्ष, अगोदरचे जे अध्यक्ष आहेत डग पाटील, तर यांचा आणि आमच्या या संघटनेचा कुठलाही संबंध नाही आणि त्यांच्या जी संघटना आहे ते आता काही करू, आम्हाला त्यांचा म्हणजे त्यांच्या संघटनेशी आम्ही कुठलाही व्यवहार कुठलंही काही ठेवणार नाहीये। आणि जर करायचं असेल त्यांनी पण आता पूर्णपणे कायदेशीर करायला पाहिजे की आमचे राजीनामे घेणं देणं काय असेल ते त्यांनी अगोदरच कायदेशीर करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेले नाही। त्यामुळं आम्ही नवीन मार्ग शोधून आम्ही नवीन मार्गाने आमचं कार्य सुरू करणार आहोत। भुसारे बापूंच्या माध्यमातून भोसले भाऊ, काकडे भाऊ, ते काकडे भाऊ, तांबे सर, पुन्हा आमच्या सगळ्या मैत्रिणी महिला आणि हे सर्व नवीन जे आलेले आहेत पदाधिकारी, त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करून दाखवू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।